भंडारा जिल्ह्यातल्या बाळ विक्री प्रकरणाला आता नवं वळण मिळालं। या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी डॉक्टरला 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलाय। गोंदियातल्या डॉक्टर नितेश वाजपेयी यांना 2.5 लाख रुपयात भंडारा जिल्ह्यातल्या पांढराबोडी येथे नवजात बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। हा संपूर्ण प्रकार बाल कल्याण विभागानं उघडकीस आणला। या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपी अद्यापही फरार आहेत। मात्र मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। उलट पोलिसांनी डॉक्टरांकडे तब्बल 5 कोटी रुपये मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। तडजोडीअंती 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असा दावा केला जात आहे। दरम्यान संबंधित डॉक्टरांनी 2 कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर स्वतःवर ब्लेडनं वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। 5 कोटीची डिमांड चालू आहे आणि त्यांनी 5 कोटीत नाही तर 2 कोटीपर्यंत तो आला, परंतु ते 2 कोटीमध्ये समाधान झाले नाही म्हणून त्याला अजून निगोशिएट चालू होतात। त्याला आता त्या डॉक्टरकडे बी तेवढं नसतील तर त्यांनी जास्तच होत होतं म्हणून त्यांनी ते स्वतःला काहीतरी ब्लेड वगैरे काहीतरी मारलं, असं काहीतरी होत झालं आणि मग तो स्वतः दवाखान्यात ऍडमिट झाला। बरं, इतकंच नाही तर तो फिरत आहे डॉक्टर, म्हणजे ऍडमिट झाला तर एखादा आयसीयू असेल किंवा असं काहीतरी असेल तर ठीक आहे, पण तो फिरत आहे बड्या। तर हे सगळं प्रकार मला सगळं पत्रकारांच्या माध्यमानं, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमानं आमचे काही मित्र आहेत त्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं। तर मला हे सांगायचं की पोलीस प्रशासन चोराला मोकार सोडते आणि जे मावळे आहेत त्यांना वरती गुन्हे दाखल करते।